तुम्ही कधी विचार केलाय, आपण आई म्हणतो तेव्हा मनाला इतकं शांत का वाटतं? कारण तो शब्द फक्त शब्द नाही, भावना आहे. तशीच आपली मराठी भाषा. 27 फेब्रुवारी हा दिवस कॅलेंडरवरचा साधा दिवस नाही हो. हा आपल्या भावना, आपल्या मातीचा, आपल्या ओळखीचा दिवस आहे. हा दिवस आहे महान कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचा, ज्यांनी मराठी शब्दांना केवळ कविता नाही तर ताकद दिली, विचार दिला, स्वाभिमान दिला. मराठी म्हणजे फक्त भाषा नाही हो, ती आपल्या घरातली पहिली हाक आहे. आईचा राग, बाबांचा सल्ला, आधीच्या गोष्टी आणि मित्रांसोबतच काय बाबा, ही भावना, ही भाषा आपण फक्त शिकलो नाही तर लहानपणापासूनच ती जगलो आहोत. खरं सांगायचं तर आपण इंग्रजी शिकतो, हिंदी शिकतो, ते चुकीचं नाहीच मुळात, पण त्या सगळ्यात आपली मराठी मागे पडली तर. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, पण त्यासोबत स्वभाषेचाही सन्मान जपला. कारण त्यांना माहित होतं, भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर आपली ओळख जिवंत राहते. मराठी ही फक्त संवाद नाही, ती आपल्या आत्म्याची भाषा आहे. जगात कुठेही जा, पण अचानक कानावर अहो काय म्हणताय असं पडलं की चेहऱ्यावर जे हास्य येतं ना, ती मराठीमुळेच. कारण मराठी म्हणजे घर, मराठी म्हणजे आपुलकी, मराठी म्हणजे आपण. म्हणूनच मराठी बोलूया, मराठी जपूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठीचा अभिमान बाळगूया.